नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी एकूण 100 पदांसाठी ही रिक्त जागा आहेत. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. त्यानंतर इथे वयोमर्यादा काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, त्यानंतर नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी निवड आहे पूर्णपणे हे मुलाखतीद्वारे होणार आहे. आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजून जाणार आहे. कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे ठाणे महानगरपालिका यांच्या ऑफिशियल पेजवरती आहे मी. ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. आपण PDF आहे पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. सो इथे PDF आहे. परिचारिका या पदासाठी ही जागा आहेत. एकूण 100 जागा आहे आणि इथे मुलाखतीद्वारा म्हणजे इंटरव्ह्यू, वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. लक्षात घ्या, 22 नोव्हेंबर 2023 सकाळी 11 वाजता होणार आहे. इथे 6 महिन्याच्या कालावधीसाठी आहे जॉब, म्हणजे काय रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने होणार आहे 6 महिन्यांसाठी. तुम्ही लक्षात घ्या, ही जे ठाणेसाठी आहे निवड 6 महिन्यांसाठी होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे दिलेले आहे पूर्णपणे माहिती, पदनाम व पदसंख्या दिले आहे, मानधन किती भेटणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, ही सर्व माहिती दिलेली आहे. इथे शिक्षण किती लागणार आहेत बघा, महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता दिलेली म्हणजे तुमचे HSC कंप्लीट झालेलं आहे आणि इथे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी झालेली आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला सॅलरी बघा 30,000 म्हणजे 30,000 भेटणार आहे आणि इथे पदसंख्या परिचारिकासाठी आहे आणि पदसंख्या मेन्शन केलेला आहे. 100 एकूण पदं आहेत. खुला प्रवर्गासाठी किती आहे, त्यानंतर EWS साठी किती आहे, हे पूर्ण माहिती ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वयोमर्यादा सांगितलेला आहे. खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आहे आणि एकूण मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष असणार आहे. तुम्हाला इथे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यूद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. 22 नोव्हेंबर 2023 द्वारे ते इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथे पत्ता सुद्धा दिलेला आहे. तुम्ही इथे जाऊन बघू शकता. या विद्यान असतील या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच रिप्लाय द्यायचं ट्राय करणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.